कल्पना करा, पुणे-मुंबईच्या जवळच सह्याद्रीच्या कुशीत एकदम घनदाट गूढ वाटणाऱ्या जंगलातून तुम्ही उतरताय, जिथे सूर्यप्रकाश पण असा जेमतेम पोचतो. आज आपण अशाच एका अनोख्या अनुभवाबद्दल बोलणार आहोत, अंधारबन ट्रेक. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात या ट्रेकचं लोकेशन, रस्ता, काय खास आहे तिथे आणि काय तयारी करायची हे सगळं आहे. तर आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेऊया की अंधारबन म्हणजे नक्की काय, का आहे हा ट्रेक एवढा पॉप्युलर आणि तिथे जायचं तर काय काय लक्षात ठेवायचं. चला तर मग या काय म्हणतात त्याला काळोख्या वाटेबद्दल जाणून घेऊया. तर हे ठिकाण आहे ताम्हिणी घाटाजवळ, पिंपरी नावाचं गाव आहे तिथे. पुणे आणि मुंबईहून तसं बघायला गेलं तर अगदी सोयीचं आहे पोचायला. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे हा ट्रेक साधारण 13 ते 16 किलोमीटरचा जरी असला तरी तो जास्त करून उताराचा आहे. अच्छा, म्हणजे चढाई कमी. अगदी. चढाईचा थकवा तसा नाही, पण तरीही पूर्ण 5 ते 7 तास चालणं म्हणजे स्टॅमिना लागतोच. आणि इतकी घनदाट झाडी आहे ना की दिवसासुद्धा अंधार वाटतो. म्हणूनच त्याला अंधारबन म्हणजे काळोखं जंगल असं नाव मिळालंय. हा अनुभव जरा वेगळा आहे. म्हणजे इतर ट्रेकसारखा नाही जिथे आपण वर चढतो. इथे आपण थेट जंगलाच्या पोटात उतरतो. बाप रे, म्हणजे काळोखं जंगल हे फक्त नाव नाहीये तर तो खरा अनुभव आहे. पण मग या काळोखाकडे असं काय आहे जे लोकांना एवढं खेचतं तिकडे? अरे खूप काही आहे. म्हणजे एकतर ती घनदाट हिरवीगार वनराई, आणि मग ते असंख्य लहान मोठे धबधबे, ओढे. खास करून पावसाळ्यात तर काय सगळीकडे पाणीच पाणी. आणि मग तिथून दिसणारं ते दृश्य कुंडलिक व्हॅलीचं. हो, जी रिव्हर राफ्टिंगसाठी फेमस आहे तीच ना? तीच. आणि भीरा धरणाचा तो मोठा जलाशय काय सुंदर दिसतं तिथून. पावसाळ्यात म्हणजे समजा जून ते सप्टेंबर हे जंगल अगदी जिवंत होऊन जातं. सगळीकडे हिरवळ, धुकं आणि तो पाण्याचा खळाळणारा आवाज. म्हणजे पावसाळा बेस्ट म्हणायचं का जायला? पण मग त्या निसरड्या वाटांचं काय? आणि ओढे वगैरे पार करणं ते चॅलेंजिंग असेल ना? अगदी बरोबर. पावसाळ्यात सौंदर्य तर ओसंडून वाहतं, पण हो, आव्हानं पण वाढतात. वाटा खूप निसरड्या होतात, ओढ्यांना पण चांगला प्रवाह असतो. म्हणूनच काय आहे की ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पण लोकांना आवडतो. हवामान एकदम मस्त असतं. चालणं सोपं होतं, निसरडं कमी. आणि हिरवळ असते का तेव्हा पण? हो, असते की बऱ्यापैकी टिकून असते. त्यामुळे दोन्ही सीझन्सची मजा वेगळी आहे. पावसाळ्यात तो एकदम ओला, जिवंत अनुभव, आणि नंतर शांत, प्रसन्न जंगल. हा ट्रेक तसा मध्यम कठीण मानला जातो ना? म्हणजे अगदीच नवशिक्यांसाठी पण जमेल असा? हो, जमेल. पण तयारी महत्वाची. तयारीशिवाय नाही. काय काय लागतं मग? काय तयारी करायची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या ग्रिपचे ट्रेकिंग शूज. कारण उतार आहे आणि निसरड्या वाटा असतात, त्यामुळे पकड चांगली हवी. मग सोबत 2-3 लिटर पाणी हे मस्ट आहे, कारण वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. अच्छा. पावसाळ्यात रेनकोट किंवा पोंचो हवंच. फर्स्ट एड किट. आणि हो, एनर्जीसाठी काहीतरी खाऊ, फळं, एनर्जी बार्स असं काहीतरी. जरी ट्रेक मध्यम असला तरी 5-7 तास चालणं म्हणजे फिजिकल फिटनेस हवा थोडा. आणि सुरक्षिततेचं काय? म्हणजे एकट्याने जाण्यापेक्षा ग्रुप बरोबर गेलेलं बरं का? आणि परवानगी वगैरे लागते म्हणतात. हो, ते कसे आहे की वीकेंडला गर्दी खूप असते हल्ली. तेव्हा कधी कधी वनविभागाची परवानगी लागू शकते. तर ते एकदा चेक करून गेलेलं बरं. आणि हो, जंगल खूप घनदाट आहे आणि वाटा पण फुटतात मध्ये मध्ये, त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता असते. अरे देवा. त्यामुळे पहिल्यांदाच जात असाल किंवा अनुभव नसेल तर हो, नक्कीच एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर किंवा स्थानिक गाईड घेतला तर उत्तम. ते जास्त सुरक्षित आहे. गाईड असेल तर रस्ता पण मिळतो आणि ते तिथल्या झाडांची, जागेची माहिती पण देतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अंधारबन हा पुणे मुंबईच्या जवळचा, मुख्यतः उताराचा, मध्यम कठीण पण एक नंबर सुंदर ट्रेक आहे. घनदाट जंगल, धबधबे, व्हॅलीचं दृश्य आणि थेट निसर्गात उतरल्यासारखं वाटतं. पावसाळा आणि नंतरचा काळ दोन्ही चांगले, पण योग्य तयारी आणि सेफ्टी महत्वाची. अगदी. अंधारबन म्हणजे काय तर सह्याद्रीचं ते घनदाट आदिम रूप अनुभवाची एक सोपी संधी आहे. जास्त चढण नाही ना, त्यामुळे अनेकांना हा ॲक्सेसिबल वाटतो. शहराच्या गोंधळातून पटकन निसर्गाच्या एकदम आत शिरायचा हा जणू काही शॉर्टकटच आहे. म्हणजे तुम्ही लगेच त्या जंगलाच्या गर्दीत, पाण्याच्या आवाजात, त्या दरीच्या दृश्यात हरवून जाता. एका दिवसात एवढा कॉन्सन्ट्रेटेड निसर्गानुभव दुसरीकडे मिळणं कठीण आहे खरं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि यामुळेच माझ्या मनात एक विचार येतोय की अंधारबन हे नाव ऐकल्यावरच कसे गूढ,
काळोखं, कदाचित थोडं भीतीदायक वाटणारं चित्र डोळ्यासमोर येतं. तरीसुद्धा एवढे लोक, हजारो लोक दरवर्षी या काळोख्या वाटेवर का जातात? शहराच्या त्या सुरक्षित कवचातून बाहेर पडून एका दिवसापुरता का होईना, अशा एका जंगली म्हणता येईल अशा पण तरीही बऱ्यापैकी मॅनेज्ड वातावरणात स्वतःला झोकून देण्याची ही ओढ काय सांगते आपल्याला? म्हणजे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपण अशा तयार वाटा का शोधतो आहोत? काय वाटतं याबद्दल?